नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. गोकुळच्या भ्रष्टाचारात मुख्यमंत्र्यांनी हसन मुश्रीफ यांना धुलाई यंत्रात टाकून स्वच्छ करू नये. सुप्रिया सुळे. गोकुळमध्ये काहीतरी चूक झाली असेल म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळवर प्रशासक नियुक्त केला आहे. या संस्थेत भ्रष्टाचार झाला असेल तर मुख्यमंत्र्यांनी हसन मुश्रीफ यांना धुलाई यंत्रामध्ये टाकून स्वच्छ करू नये असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. आणखीन एखादं प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या धुलाई यंत्रामध्ये जाऊन साफ होणार असेल आणि यात सर्वसामान्य शेतकरी भरडला जात असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. आणखीन एखादे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या धुलाई यंत्रामध्ये जाऊन साफ होणार असेल आणि यात सर्वसामान्य शेतकरी भरडला जात असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळवर प्रशासक नियुक्त केला आहे. यामध्ये दाल में कुछ काला है, कुछ तो गडबड है. महाराष्ट्र शासन प्रशासक नियुक्त करत असेल आणि त्यांच्याच मित्र पक्षातील एक आमदार आरोप प्रत्यारोप करत असतील तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. गोकुळमध्ये मुख्यमंत्र्यांनी राजकारण आणलं आहे का हे मला माहीत नाही. गोकुळमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जी काही मदत उभी करावी लागेल ती सुप्रिया सुळे करेल. तर गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर शिक्षाही झालीच पाहिजे असेही खासदार सुळे म्हणाल्या. कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांच्या निधनानंतर खासदार सुळे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केलं. यावेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व्ही पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत त्यांचे पुत्र जय पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. 2029च्या निवडणुकीत सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होतील या आशयाचे वक्तव्य चांगलं चर्चेत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मीच घालेन असा उपरोधक टोला लगावला. कोल्हापुरात खासदार सुळे पत्रकारांशी बोलत होत्या.